नाशिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज जेल रोड परिसरातून त्यांच्या प्रचाराची मोटरसायकल दिंडी काढण्यात आली। अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची डोकेदुखी ठरली आहे। हेमंत गोडसे यांना प्रचाराला वेळ कमी पडल्यामुळे त्यांचा प्रचार नाशिक लोकसभेमध्ये पूर्णतः होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे। शांतिगिरी महाराजांकडे जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचं मतदान नाशिकमध्ये जास्त आहे। जय बाबाजी भक्त परिवार अहोरात्र बाबांच्या महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना येत्या निवडणुकीच्या मतदानात यश येण्याची शक्यता आहे। जय बाबाजी भक्त परिवाराने जेल रोड, दशक पंचक, शिवाजी पुतळा, सुभाष रोड, महात्मा गांधी पुतळा, देवाली गाव, जय भवानी रोड, उपनगर, इंदिरानगर, गोविंदनगर, अंबरलिंक रोड, पपाया नर्सरी या भागातून मोटर बाईक दिंडीचे आयोजन केले होते। या मोटर बाईक रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने मतदार उपस्थित होते। जय बाबाजी भक्त परिवाराच्या काही सदस्यांना सांगितले की बाबाजी निश्चितपणाने या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार असतील असा आमचा दावा आहे। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी शांतिगिरी महाराज आणि भारत माता चरणी वंदन करून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आज लोकसभा नाशिक मतदारसंघ निवडणूक संपवत असताना की आमच्या भक्त परिवाराने जो नारा दिलेला आहे महत्त्वाचा लढा राष्ट्रहिताचा संघर्षित राजकारणाचा लढा त्यांनी जिंकायचं आणि या दृष्टिकोनातून कालच बघा या ठिकाणी भगवंताच्या आणि सर्व साधू संतांच्या जनतांच्या आशीर्वादाने बाली बघा चिन्ह या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून प्रथमतः की ज्यांच्या कृपेने ज्यांच्या इच्छेने हे आपल्याला बाली चिन्ह धन्यवाद द्या। त्याप्रमाणे आज बघा या ठिकाणी जी काही मोटरसायकल दिंडी किंवा मोटरसायकलची शोभायात्रा या नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहेत। तर आम्ही या ठिकाणी शक्ती परीक्षण आम्ही करत नसून जे काही चिन्ह मिळालेले आहेत हे चिन्ह घरापर्यंत मतदारांना पोहोचावं या दृष्टीने आजची या ठिकाणी या शोभायात्रेचं नियोजन करण्यात आले आहेत। आणि म्हणून आपण या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी भारत मातेचा नारा देऊन यांनी पुढच्या या आपल्या निवडणुकीच्या मार्गाला लागूया। भारत माता की जय। बाबा फिरत असताना काही लोक प्रश्न विचारतात की बाबा राजकारण तुमच्या पेशा नाही, तुम्ही योगाच राजकारणात काय येतात? त्या बाबांनी त्यांना एक उदाहरण दिलं की एका गावामध्ये 2 दुकानदार होते। ते दुकानदार मनमानेप्रमाणे लूट करत होते, बेसळ करायचे, खोटा व्यवहार करायचे, वरना चोरी करायची अशी मनमानी त्यांची चालू होती। या सर्व प्रकाराला त्या गावची जनता कंटाळली होती, परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता। गावात तिसरं दुकान नव्हतं। त्या गावात एक संत होते, त्यांना हे सर्व बघवलं नाही। त्यांनी दुकानदारांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही त्यांचं ऐकलं नाही। शेवटी गावकऱ्यांच्या आग्रहास्तव त्या संतांनी गावची समस्या सोडवण्यासाठी स्वतः दुकान टाकायचं ठरवलं आणि त्या गावकऱ्यांची होणारी लुटमार थांबवली। त्याप्रमाणे आता आपल्या नाशिककरांनी या शांतिगिरी बाबांचं दुकान लावायचं ठरवलंय। बाबांचा जो पेशा नसला तरी नाशिककरांच्या आग्रहास्तव बाबा हे दुकान चालवणार आहे आणि नाशिक या समस्या सोडवणार।